नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 4 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग 4 ते 4 आधी टिपके मांडून घ्यायचे आहेत सरळ रेषेमध्ये। चला तर मग 4 ते 4 आपले टिपके हे मांडून पूर्ण होणार आहेत। आपण प्रत्येक साइडचे 3-3 टिपके हे जोडून घेणार आहोत। पहा अशा पद्धतीने। चला तर अशा पद्धतीने आपण आता आपल्या स्वस्तिकच्या आकारामध्ये या लाइन्स काढून कंप्लीट झालेल्या आहेत। तर आपल्याला उभ्या 2 व आडव्या 2 अशा 4-4 टिपके जे जोडणार आहोत आणि रांगोळी अशी कंप्लीट करून घेणार आहोत। तर आता ज्या 3 रेघेची उरलेली जी लाईन आहे त्या दिशेला आपण त्याला क्रॉस होतील अशा 4-4 रेघा या प्रत्येक चौकोनात काढणार आहोत। पहा अशा पद्धतीने। तर या 4 रेघा काढून झालेल्या आहेत। त्याच्या खालीही त्याला समांतर अशा रेघा या 4 आपण काढणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्या साइडचे 2 जे चौकोन आहेत त्याला आपण आत्ता जे काढलेल्या लाइन्स आहेत त्याच्या विरुद्ध अशा लाइन्स 4 आतल्या साइडला काढणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात। 1 2 हे 3 आणि वरच्या साइडला चौथी रेघ। आता पुढच्या चौकोनात 1 2 3 आणि ही 4। तर आता आपल्याला प्रत्येकच या बाहेरील रेघेखाली 4-4 रेघा या समांतर अशा काढून घ्यायच्या आहेत चारही बाजूंना। पहा अशा पद्धतीने आपण या 4 रेघा या काढलेल्या आहेत आणि आधीची जी रेघ आहे ती मिळून टोटल 5 रेघा होतात। पहा 1 2 ही 3 आणि ही 4। तर अशाच पद्धतीच्या या रेघा आपल्याला उरलेल्या दोन्हीही साइडला काढायच्या आहेत स्वस्तिकच्या आकारामध्येच। तर आपण मध्ये आधी चौकोन रंगवून घेत आहोत लाल रंगाने। मधला जो चौकोन आहे खूपच सुरेख आणि सुंदर असं वाटणारा चौकोन आहे। त्याच्यामध्ये आपण पांढरा मोठा टिपका देऊन घेणार आहोत म्हणजे सिंपल आणि सुबक अशी दिसणारी आपण रांगोळी ही काढणार आहोत। पाहणाऱ्याच्या एकदम मनात भरेल इतकी सुंदर अशी वाटणार आहे। खूपच छान। फक्त रेघांची आपण रांगोळी काढत आहोत। चला तर मग आता उरलेल्या रेघा या आपण काढून घेणार आहोत। चला तर अशा पद्धतीने आपल्या या 4 रेघा आपण काढून कंप्लीट करणार आहोत। लास्टची ही कंप्लीट करणार आहोत। 1 2 3 आणि ही 4। चला तर आता 4-4 लाइन्स या काढून झालेल्या आहेत प्रत्येकच बाजूस। तर आता या पुढची रांगोळी खूप मजेशीर आहे। तर आपण जे बाहेर आलेले 4 कोण आहेत त्या चौकोनाच्या जागी अर्धगोल राऊंड हे मारून घ्यायचे आहेत आणि बाकीच्या रेघा या त्यालाच जोडायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने। हे दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, हा चौथा आणि हे 5वा। अशा पद्धतीने राऊंड्स हे आपण प्रत्येकच बाजू तर आपण प्रत्येक साइडला आता अशाच प्रकारचे राऊंड्स हे काढून घेणार आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण हे लाइन्स जोडून घेत आहोत। आता याच्यानंतर खालच्या दिशेला आपण एक वक्र लाईन काढून घ्यायची आहे आणि वरच्या ज्या रेघा आहेत त्याप्रमाणे त्याला सगळ्याच रेघा या जोडून घेणार आहोत। आधी आपण मधल्या टिपक्यांना लाल रंग देऊन घेत आहोत। तर आता आपण त्याला वक्र रेषा काढून घ्यायची आहे। पहा 1 काढली आहे।
त्याला आपण 4 लाईन जोडत आहोत. 3 4 आणि 5 होतात टोटल. चला तर मग वक्ररेघ काढलेली आहे. 1 2 3 4 आणि हे 5 अशा हे रेघा आपण आता प्रत्येकच बाजूला अशा सुंदर पद्धतीने काढून घेणार आहोत. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. राहिलेल्याही बाजूंमध्ये अशाच प्रकारची रांगोळी आपण काढून घेणार आहोत. आधी अर्धगोल काढणार आहोत. तुम्ही ही रांगोळी दारासमोर काढू शकता, अंगणासमोर किंवा देवघरासमोर पण छोटीशी रांगोळीही काढू शकता. घाई गडबडीमध्ये काढण्यासाठी अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे ही. थोड्याशा आपण डार्क करून घेत आहोत रेघा. उरलेल्या रेघा या त्या वक्र रेघेला आपण जोडत आहोत. चला तर मग आता राहिलेल्या रेघा सुद्धा या अशा पद्धतीने आपण जोडून घेत आहोत. व याच्यानंतर आता वक्र रेघाही काढणार. पहा अशा पद्धतीने वक्र रेघा काढलेली आहे व खालच्या लाईनचे आपण जोडून घेत आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या या रेघा काढून कंप्लीट झालेल्याच आहेत. तर आपण जी वक्र रेघा काढली आहे तिथं असे 2 अर्धगोल काढणार आहोत. चला तर आता सुंदर अशा आपण 5-5 पाकळ्या या काढणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. उरलेल्या दोन्ही बाजूंना पण अशाच प्रकारच्या पाकळ्या ह्या काढून घेणार आहोत. रांगोळी खूप आखीव रेखीव आणि सुंदर अशी वाटणार आहे. प्रत्येकच बाजूस आपल्या या 5-5 पाकळ्या या काढून झालेल्या आहेत. जो आपण फूल काढलेला आहे त्याच्या शेवटचा जो अर्धगोल आहे मोठा तिथे आपण लाल रंग भरणार आहोत. लाल रंगाने खूपच सुरेख अशी रांगोळी दिसते. तरी पण तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही भरू शकता. मला लाल आवडतो म्हणून मी लाल भरलाय. तर तुम्ही त्या जागी गुलाबी, भगवा रंग जो की आपल्या संस्कृतीमध्ये खूप शुभ मानले जातात असे कलर तुम्ही भरू शकता. आणि जे उरलेल्या पाकळ्या ज्या आहेत त्याला आपण पांढरा रंग देणार आहोत. म्हणजे आणखी उठावदार आपली ही रांगोळी दिसणार आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. आणि शेवटपर्यंत रांगोळी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूपच धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या पाहत राहा व आपल्या अंगणासमोर, दारासमोर नेहमी रांगोळ्यांनी तुमचं घर सजवत राहा.
म्हणजे येणाऱ्या लोकांची वक्रदृष्टी तुमच्या घरावर पडणार नाही, तसेच पाहणाऱ्याचे मनही प्रसन्न राहतील. अगदी आपल्या घराकडे कोणाची नजर न लागावी यासाठी आपण ह्या सुंदर अशा रांगोळ्या नेहमी काढत जा. खूपच शुभ असं मानलं जातं रांगोळी काढणं दारासमोर रोज सडा टाकून. खूपच शुभ मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये. भले तुम्ही साधीही रांगोळी काढा, चालेल. खूप मोठी नाही काढली तरी पण नेहमी काढत राहा. तर अशा पद्धतीने आपला हा रांगोळी कंप्लीट होण्यास तयार झालेली आहे. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन वाटत आहे. चला तर आता ह्या बाजूला आपण वक्रदृष्टीच्या त्या बाजूला आपण आणखी एक डिझाईन काढत आहोत. दीपमाळीचा आपण 3 दीपमाळ काढत आहोत. प्रत्येकच रांगोळीच्या त्या पार्टला आपण 3 रेघांचा दीपमाळ काढत आहोत. अतिशय सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी झालेली आहे. पाहणारी लोक अगदी पाहतच राहतील किती सुरेख अशी रांगोळी आपली आलेली आहे. चला तर मग आपले दीपमाळ सुद्धा काढून कंप्लीट होत आलेली आहे. तर आपण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा याचा ओव्हरव्ह्यू आहे. थँक्स अ लॉट.